सिरियल लायर, हां. आम्ही तो म्हणतो की महिलाचा घात करणं सिरियल किलर आहे. हे सिरियल किलर आहे. 2023 मध्ये ज्या वेळेस बहुमताने हे नारी शक्ती वंदन, काय आता ते नावं देतात ते त्यांनाच माहीत, वंदन हे बिल पास झालं ना, 33% आरक्षण झालं. त्यावेळेचे भाषणं काढा, मुख्यमंत्र्यांचे काढा, पंतप्रधानांचे भाषणं काढा. त्यावेळेस काय बोलले ते? त्यांची भाषणं काढल्यावर पता पुरा देश बघतोय त्यांची भाषणं. त्यावेळेस एकमताने ते बिल पारित झालं आणि काँग्रेसचं नाव घेतलं नाही. पण प्राईम मिनिस्टरने मात्र भाषणातून या विरोध केला म्हणून 56 वेळा 58 वेळा कांग्रेस कांग्रेस कांग्रेस, कांग्रेस ने ये किया, कांग्रेस ने वो किया, कांग्रेस ने ऐसा किया, कांग्रेस ने ये करने नहीं दिया. अरे या बिलात त्याचा उल्लेखच नाही. नारी शक्ती वंदन उल्लेखच नाही. पण नारी शक्ती पुढे केली. आणि त्यावेळेस आमच्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं आमच्या महिला नेत्यांनी की या आम्ही समोर करू. आता तुम्ही म्हणताय की समकक्ष पाहिजेत. आता समकक्ष म्हणजे कोण? आमचा मुख्यमंत्रीच नाही समकक्ष म्हणजे. मग दुसऱ्याला मुख्यमंत्री महाराष्ट्रात करावं लागेल आणि दुसरा मुख्यमंत्री महिलांना करून समकक्ष बसवावं लागेल. तर त्यासाठी 6 महिन्यासाठी मुख्यमंत्री करून घ्या आमच्या महिलांना एखाद्या आणि बसून घ्या समोर. विषय हा येतो की इथे तुम्ही जे जुमलेबाजी करताय. आता देवेंद्रजी तुमचा मला वाटतं की त्यांना मनापासून ते बोलत नाहीये. त्यांना ते दिल्लीवरून म्हणताय ते त्यांचं हे आहे ते राबवावं लागतं. दिल्लीचा प्रोग्राम, स्क्रिप्टेड प्रोग्राम, त्यांचा काही दोष नाही. त्यामुळे ते त्या पद्धतीनं बोलत आहेत. पण वस्तुस्थिती काय? ज्या बिलामध्ये याचा उल्लेखच नाही नारी शक्तीचा. नारी शक्ती वंदनच नाही. तरी हे चंदन फासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये काल पाहिलं ते महिलांचा आक्रोश. कुठे आहे तुमचं नारी वंदन? ज्यावेळेस तुम्ही इव्हेंट करताय, हे जे जुमलेबाजी करताय, हे सगळे ढोंग करताय, तर हे महाराष्ट्रातील. आणि कालचं एका चॅनलवर पाहिलं, मी नाव नाही घेणार, ते पाहिलं किती टक्के लोकांनी त्याला समर्थन दिलं. 18% लोक त्यांच्या बाजूला आहेत. हे जे मानतायत हे की नारीवर अन्याय झाला, बहिणीवर अन्याय झाला, हे यामध्ये जुमलेबाजी आहे, हे राजकारण आहे, हे 82% लोकांना माहिती. त्यामुळे या अशा फालतूगिरीला महाराष्ट्रातील जनता बळी पडणार नाही असा आम्हाला विश्वास आहे.